कर्नाटक एक्सप्रेस खाली चिरडून 12 जण ठार, 40हून अधिक जण गंभीर जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. लखनौवरून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील एका बोगीत आग लागल्याच्या भीतीनं त्यातील प्रवासी रेल्वे रुळांवर थांबलेले असतानाच वेगात आलेल्या कर्नाटक एक्सप्रेस खाली सापडून 12 जण चिरडून ठार झालेत. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी 4:15 वाजेच्या सुमारास परधाडे तालुका पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. या दुर्घटनेत 40हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जळगाव स्थानकावरून दुपारी 4 वाजता पुष्पक एक्सप्रेस पाचोऱ्याच्या दिशेने निघाली. इंजिनच्या मागील डब्यातील प्रवाशांना धूर निघत असल्याचं जाणवलं. दरम्यान D3 या बोगीतील प्रवाशांनी आपत्कालीन चेन ओढली. त्यानंतर गाडी परधाडे स्टेशन नजीक असलेल्या पुलानजीक थांबली. या दरम्यान जनरल बोगीत आलेल्या चहा विक्रेत्यानं आग लागल्याचं सांगितलं. त्यामुळे भीतीनं काही प्रवाशांनी खाली रुळांवर उड्या मारल्या. तशातच समोरून 110 किलोमीटर वेगानं कर्नाटक एक्सप्रेस आली आणि प्रवाशांना चिरडत गेली. हे दृश्य पाहून उपस्थित अनेकांच्या अंगाचा थरकाप उडालाय. जिल्हा प्रशासनानं या अपघातानंतर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, पाचोरा, भडगाव आणि भुसावळ तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष तातडीने कार्यान्वित केलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया हँडलवर या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. ते म्हणालेत, मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्चसुद्धा राज्य सरकार करेल. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जखमींच्या उपचाराची तातडीने व्यवस्थाही करण्यात आली आहे.